जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आज गुरुवार होता, सकाळची छान अंघोळ झाली, पूजा वगैरे सगळी झाली. तर मला जायचं होतं आज स्वामींचं पूजा सामान आणण्यासाठी. त्यानंतर बघतोय तर काय सिलेंडरसुद्धा संपला होता. तर मी सिलेंडरसुद्धा घेतलो, कारण उद्या आपल्याला इडली वडाचा परत व्यवसाय चालू करायचा होता. बाहेर निघाल्यानंतर बाजारमध्ये आलो, तर तितक्यात मला आज दत्तांचं मंदिर दिसलं. त्या ठिकाणी जाऊन मी दर्शन घेतलं. तर हे मंदिर आहे आमच्या लोणी गावामध्ये. आणि त्यानंतर मी आलो मंडईमध्ये. मंडई ही आमची आहे लोणी काळभोरमध्ये. तर मंडईमध्ये आल्यानंतर तिथं मला फुलं आणि केळी घ्यायची होती. मी फुलं आणि केळी घेतलो आणि त्यानंतर मी निघालो बाहेर. तर माझी खरेदी झाली होती. मी बाहेर आलो. त्यानंतर आमच्या चिकूसाठी औषध घ्यायचं होतं. त्यामुळं मी सरकारी दवाखान्यामध्ये आलो आणि आमच्या चिकूसाठी औषध घेतलो आणि मग सगळी खरेदी झाली. सिलेंडर घेतला, गाडीवरती ठेवला आणि गाडी चालू करतोय तर गाडी काय चालू होत नव्हती. मग आलं टेन्शन, काय मला वाटलं की पेट्रोल वगैरे संपलं का काय, पण तसं काय नव्हतं. किकनं चालू होत नव्हतं. निघालो घरी. घरी आल्यानंतर मी फुलं वगैरे आपल्या स्वामींना अर्पण केलो आणि तुम्हाला दाखवतो की आज माझी गुरुवारची पूजा कशी झाली. तर बघा आज स्वामींचं गुरुवार होता, त्यामुळं मी खूप मनभावी पूजा करतो. आणि त्यानंतर आमच्या चिकूला औषध पाजायची वेळ आली. आमचा चिकू औषध पिण्यासाठी नको म्हणत होता. बॉटल बघून म्हणायचं की मला नाही प्यायचं, मला नाही प्यायचं. मग त्यानंतर पल्लवी त्याला खूप जबरदस्ती केली, कारण त्याचं पोट बिघडलं होतं. मग त्यानंतर मी त्याला दोन्ही हात पकडलो आणि आमची पल्लवीने त्याचे दोन्ही पाय पकडून त्याच्या तोंडामध्ये औषध घालायला सुरुवात केली. तर बघा तो इतका औषध प्यायला नको नको म्हणायचा, तरीसुद्धा आम्ही जबरदस्ती करून घातलो. तर आजचा आपला हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रकारे असे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.